नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाचं काम अनेक वर्षापासून रखडलेलं आहे आणि त्याचा त्रास जो आहे तो इथल्या प्रवाशांना जो आहे तो करावा लागतो आहे। आजूबाजूच्या गावांमधून जे दररोज नागरिक प्रवास करतात त्यांना अनेक वेळा अपघातांना सामोरे जावं लागतं आणि त्याचा मनस्ताप जो आहे तो नागरिक दररोज सहन करतात। या ठिकाणी पाहतो की या पूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य आहे पसरलेलं आहे। काही नागरिक आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, तुम्ही दररोज प्रवास करतात, मोठे खड्डे जे आहेत ते या राष्ट्रीय महामार्गावर होताना पाहायला मिळत आहेत। या महामार्गावर बऱ्याच दिवसापासून खड्डे आहेत। बऱ्याच वेळेस त्यांनी डागडुजी केली, पण 3-4 दिवसात तो रस्ता पुन्हा खराब होत आहे। त्याच्यामुळे टू व्हीलरवाले आणि ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि बऱ्याच जणांचे जीव देखील गेलेले आहेत। तर प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या रस्त्याकडे लक्ष द्यावं। काय सांगाल, दररोज मोठा त्रास जो आहे तो तुम्हाला सहन करावा लागतो? या ठिकाणी आम्ही आता पाहतो साधारणतः नगर ते राहुरी हा रस्ता जो आहे कारखान्यापर्यंत, राहुरी ते कारखाना हा रस्ता तयार झाला होता, पण तो पुन्हा आहे ना म्हणजे त्यात 8 दिवसात आहे ना 3 वेळा त्याला लेअर दिले तरी तो पुन्हा खराब झाला। म्हणजे रस्त्याचं काम प्रशासनाने लक्ष देऊन चांगल्या पद्धतीचं काम करून घेतलं पाहिजे, अशी एक आमची सामान्य नागरिकांची एक अपेक्षा आहे या रस्त्याविषयी। आणि गेले 10 ते 12 वर्ष झाले या रस्त्याकडे कुणी जरी आलं तरी तो रस्ता अजूनपर्यंत काही व्यवस्थित झालेला नाही। तर म्हणजे आत्तापर्यंत या ठिकाणी बऱ्याच वेळा कॉन्ट्रॅक्ट बदलण्यात आले, पण आत्तापर्यंत कुणी ह्या रस्त्याचं काम व्यवस्थित आमच्या पाहण्यात आले। म्हणजे आम्ही या ठिकाणी राहणारे आहोत। किती वर्ष झाले बरे रस्त्याचं काम रखडलेलं आहे? रखडलेलं म्हणजे 12 ते 13 वर्ष झाले तसं हा रस्त्याचं काम रखडलेलं आहे। आणि यावर प्रशासकीय म्हणजे कुणी जास्त, मला नाही वाटत जास्त हे लक्ष दिलं पाहिजे असं आम्हाला अपेक्षा आहे। तर प्रशासनानं या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे। अनेक वर्षापासून म्हणजे 12 ते 13 वर्षापासून या रस्त्याचं काम रखडल्याचं भावना जे आहे ते नागरिकांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। त्यावर कोणतं कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।